पूजा झाली पाहिजे. काय जे आपलं जे फराळ असेल तर तिला पूजा करून तिचा खाऊ घालण्यात आलं पाहिजे. तेव्हा देवीची ते देवीला अर्पण होतं. हे झालं उपासनेचं लक्षण. आता उपासाचं लक्षण. उपासना उपास एक समजतात. उपास म्हणजे व्रत, उपासना म्हणजे भक्ती. ध्यानात आलं का? आपण उपास करतो का नाही? कसे करतो? शास्त्रानुसार करतो का आपल्या मनानच करतो? कोणीतरी सांगितलं, गंगूबाई सांगितलं, इंदूबाई सांगितलं, सिंधुबाई सांगितलं, नंदूबाई सांगितलं, त्याच्या हिशोबानं चाललं ना, शास्त्राच्या हिशोबाने नाही ना. काय? उपास. नवरात्रातला देवीचा उपवास. उपवासाचा 3 प्रकार आहेत. एक प्रकारचा उपवास असा आहे की पहिल्या माळीपासून 9 माळीपर्यंत काहीच खायचं नाही, नुसतं पाणी प्यायचं. काय?